तुमचं वीज मीटर अगदी व्यवस्थित चालू आहे, घराचं बिल तुम्ही वेळेवर भरताय, कोणतीही तक्रार नाही, तरीही महावितरण अचानक तुमच्या घरात घुसून तो मीटर बदलणार आहे आणि तेही कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट 48 तासांचं अल्टिमेटम देऊन. ऐकायला हे थोडं अजब वाटेल, पण एक सध्या पुण्यात हाच मनमानी कारभार सुरू आहे. ग्राहकांना विश्वासात न घेता सुरू असलेली ही स्मार्ट मीटरची सक्ती नेमकी कोणाच्या फायद्यासाठी आहे, हाच आजचा सर्वात मोठा सवाल आहे. आता यामागची संपूर्ण गोष्ट समजून घेऊयात. सध्या संपूर्ण पुण्यात महावितरणाच्या या स्मार्ट मीटर सक्ती विरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. झालं असंय की महावितरणने थेट ग्राहकांच्या मोबाईलवर मेसेज पाठवायला सुरुवात केली. या मेसेजमध्ये थेट लिहिलं असतं की हा संदेश मिळाल्यापासून पुढील 48 तासांच्या आत तुमचे चालू मीटर बदलून तिथे स्मार्ट मीटर बसवले जाईल. हा एक प्रकारे महावितरणने ग्राहकांना दिलेला थेट इशाराच आहे. आता सामान्य पुणेकर विचारत आहेत की आमचे सध्याचे मीटर व्यवस्थित चालत असतानाही ही जबरदस्ती कशासाठी? दुसरीकडे महावितरणने यावर आपला स्मार्ट दावा ठोकला आहे. महावितरणच्या म्हणण्यानुसार संपूर्ण राज्यात 9,20,00,000 स्मार्ट मीटर बसवण्याची त्यांची योजना आहे. यामुळे ग्राहकांच्या वीज बिलाच्या तक्रारी पूर्णपणे संपतील असा त्यांचा दावा आहे. या मीटरमुळे ग्राहकांना अगदी अचूक रीडिंग मिळेल आणि मोबाईल ऍपद्वारे दर तासाला आपला वीज वापर किती झालाय हे घर बसल्या पाहता येईल. विजेच्या वापरावर नियंत्रण ठेवणे सोपे जावे म्हणून महावितरणने एक सवलतही जाहीर केली आहे. त्यानुसार जर तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत वीज वापरली तर प्रति युनिट 85 पैशांची सवलत दिली जाईल. याशिवाय डिजिटल पेमेंट आणि गो ग्रीन योजनेअंतर्गत अतिरिक्त सूट मिळून ग्राहकांचा दुहेरी फायदा होईल अशी गाजरे महावितरणकडून दाखवली जात आहे. पण या नाण्याच्या दुसऱ्या बाजूने पुणेकरांच्या मनात आता प्रचंड भीती आणि संशय निर्माण केला आहे. महावितरण कितीही डिजिटल आणि पारदर्शकतेच्या गप्पा मारत असले तरी ग्राहकांचा यावर काडीचाही विश्वास नाही. सर्वात मोठी भीती आहे ती भविष्यात येणाऱ्या प्रीपेड पद्धतीची. मीटर बदलणे सध्या मोफत असले तरी पुढे जाऊन मोबाईल सारखं रिचार्ज संपलं की वीज गुल होणार अशी थेट कोंडी ग्राहकांची केली जाईल. दुसरी शंका अशी की उद्या जर या मीटर मध्ये काही तांत्रिक बिघाड झाला किंवा वीज चोरीचा प्रकार घडला तर कोणतीही शहानिशा न करता महावितरण थेट ग्राहकाला दोषी धरणार. ग्राहक संघटनांनी याला कडाडून विरोध केला असून आधीच वाढीव बिलांमुळे होरपळत असलेल्या जनतेवर हा थेट मीटरचा स्मार्ट भूर्दंड नेमका कोणाचे खिसे भरण्यासाठी लादला जातोय असा थेट प्रश्न उपस्थित केला आहे. जनतेला अंधारात ठेवून केवळ 48 तासांची मुदत देऊन घरपोच मीटर बदलण्याची ही दडपशाही महावितरणने ही सक्ती मागे घेतली नाही तर ग्राहकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. ही परिस्थिती डिजिटल पारदर्शकतेच्या नावाखाली सुरू असलेला छळ आहे की प्रगती? तुमच्या भागातही असे 48 तासांचे मेसेज आलेत का? महावितरणच्या या कारभाराबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि या हुकुमशाही विरोधात आवाज उठवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि पाहत राहा पुणे लोक.